नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की गिरिजा आता विचार करत आहे, कारण सावी रुद्रसोबत गाडीवर गेलेली आहे. गिरिजाला वाईट वाटत असतं, कारण तिला माहिती आहे की सावी ही रुद्रशी कशा पद्धतीने वागत आहे. पण या रुद्राचे डोळे का उघडत नाहीयेत, त्याला कधी अक्कल येणार हा प्रश्न मात्र तसाच असतो. कारण सावी ज्या पद्धतीने पाहत असणं रुद्रशी वागत असते, त्याच्यावरून कोणालाही कळेल की नक्की काय गोंधळ आहे आणि यांचं काय गुळपीट आहे. आता गिरिजा तिथे थांबलेलीच असते, तेवढ्यातच मागून लगेचच आता उर्वशी येते आणि उर्वशी म्हणू लागते, बघितलंस ना किती छान जोडा दिसतोय लक्ष्मीनारायणासारखा. कसं माहितीये का, तू स्वप्न पाहू नकोस ग रुद्राला प्रेमात पाडण्याची वगैरे, त्याचा काही उपयोग होणार नाहीये. तू या घरात राहतेस ना, दादासाहेबांनी 6 महिन्यासाठी तुला झेलायचं ठरवलंय का, तर तू नशीबवान आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तू नशीबवान आहे त्या गोष्टीचा त्यांना जोपर्यंत फायदा होतोय तोपर्यंत ते तुला सांभाळतील, आणि एकदा का त्यांचा फायदा झाला की तुला या घरातून हाकलून देणार आहे. तुझं काम संपणार आहे, एवढं लक्षात ठेव. असं इकडे ती गिरिजाला बोलते. गिरिजाला मात्र वाईट वाटत असतं आणि उर्वशी तिला म्हणते, बघ कसं आहे माहितीये का, खूप कमी दिवस राहिलेत आणि एवढ्या दिवसांसाठी तू जर रुद्रला प्रेमात पाडायचं ठरवलंस तर काहीच उपयोग होणार नाहीये त्याचा. कारण जेव्हा सत्य समजेल तेव्हा रुद्र स्वतःहून तुला नाकारेल, एवढं लक्षात ठेव. कारण काहीही झालं तरीही रुद्र कसा आहे हे तुलाही माहिती आहे आणि ते आम्हालाही माहिती आहे. आता गिरिजाला मुद्दामून अशा पद्धतीने उर्वशी बोलते आणि निघून जाते, कारण तिचं ते कामच आहे. गिरिजाला नावं ठेवणं, गिरिजाशी चुकीच्या पद्धतीने बोलणं हे मात्र उर्वशीला चांगलंच जमत असतं. इकडे रुद्र आणि गिरिजा दोघंही निघालेले असतात आणि त्याच वेळी रुद्रला असं वाटत असतं की गाडीवरती गिरिजा त्याच्याबरोबर बसलेली आहे. रुद्र मात्र खूपच जबरदस्त अशी गाडी चालवत असतो. त्याला गिरिजा सोबत आहे या गोष्टीचा खूप आनंद होत असतो आणि त्याला छानही वाटत असतं. कितीतरी दिवसांनी आपण बाहेर निघालोय असं फिलिंग त्याच्या मनात चालू झालेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे गिरिजा मात्र पाहत असते आणि गिरिजा गाडीवरच नाहीये ही गोष्ट रुद्राला माहीतच नाही. आणि अचानक गाडी खड्ड्यात जाणार असते तेव्हा ब्रेक दाबला जातो आणि गिरिजा नसून सावी त्याच्या पाठीमागे बसली हे त्याच्या लक्षात येतं आणि तो गिरिजा असं म्हणतो आणि सावी मात्र त्याच्या अंगावरती पडलेली असते. तेव्हा तो म्हणतो, सॉरी, माझ्याकडनं चूक झाली, असं म्हणत तो शांतच होतो. तेव्हा गिरिजा म्हणते, लवकरच तुझ्या डोक्यात ही असलेली स्वावी म्हणते की लवकरच तुझ्या डोक्यात असलेली गिरिजा मी कायमची काढून टाकणार आहे. इकडे गिरिजा आता वेड्यासारखी वागतच असते हे आपल्याला माहितीच आहे. रूममध्ये येते आणि विचार करू लागते की खरंच म्हणजे रुद्र माझ्याशी जे वागतात ते एक माणुसकी म्हणून वागतात का? म्हणजे त्यांच्या आश्रमातल्या बायका आहेत त्यांच्याशी ते चांगले वागतात, ते माणूस म्हणून खूप चांगले आहेत. मग मी चुकीचा गैरसमज करून घेते का? काय चाललंय हे सगळं, असं का होतंय? असे अनेक प्रश्न इकडे समोर उभे आलेले असतात आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. तेव्हा मात्र गिरिजा विचार करत असते, खरंच आत्ते सासूबाई म्हणतात तसंच आहे का? माझ्या डोक्यातनं हे विचार का केले जात नाहीयेत असं म्हणत ती विचार करत असते. तेवढ्यातच तिथे वासंती येते आणि वासंती म्हणू लागते की एक गोष्ट लक्षात ठेव. गिरिजा, काय झालं नक्की? तेव्हा गिरिजा म्हणते की नाही माहिती, कारण आम्ही तिथं पोहोचलो होतो. मी रुद्रला सुद्धा फोन करून बोलावून घेतलं, पण अचानक तिथं काय घडलं, कारण तिथं मला दिसलंच नाहीयेत देवकी मावशी. मी स्वतः पाहिलं होतं आणि आम्ही दरवाजा उघडून आत गेलो तर तिथं देवकी मावशी नव्हत्या. आता मात्र वासंती म्हणत असते, म्हणजे हे असं कसं झालं? गिरिजा म्हणते, मला कळतच नाहीये. दोघींचं बोलणं सुरू आहे त्याच वेळी उर्वशी तिथे येते आणि म्हणते की सासूसुनांचं काय गुळपीट चालू आहे? नाही, काय चाललंय तुमच्या दोघींचं, काय कुरापती करताय तुम्ही, असं म्हणत या दोघींना बोलत असते. तेव्हा मात्र गिरिजा आणि त्याचबरोबर वासंती दोघीही बोलत असतात. ही गोष्ट लक्षात येते की हे उर्वशीनंच काहीतरी केलेलं आहे हे गिरिजाच्या लक्षात आलेलं असतं. गिरिजा आणि उर्वशी दोघीही पाहत असतात नक्की काय झालंय, ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे झालेत हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि मग मात्र उर्वशी तिथं आलेली आहे आणि यांच्या लक्षात येतं की या सगळ्या मागचा खरा सूत्रधार कोण आहे, कोणामुळे हे सगळं झालं, या सगळ्याला जबाबदार कोण आहे? तर या सगळ्याला जबाबदार ही उर्वशी आहे हे वासंतीच्या लक्षात येतं. वासंती म्हणते, बरोबर आहे, कारण ह्या दोघींचं फोनवरचं बोलणं कोणी ऐकलं, नक्की काय झालं, असा विचार दोघींच्याही डोक्यात सुरू झालेला असतो. उर्वशी म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं जे काय चाललंय ना त्याच्यावर माझं बारीक लक्ष आहे.
दादासाहेब घरात नाहीये याचा अर्थ तुम्ही असं समजू नका की तुम्ही कसंही वागाल आणि तुमचं सगळं मनमानी कारभार खपून घेतला जाईल. आणि गिरिजा, तू आपल्या गावाबाहेरच्या वाड्यात कशाला गेलतीस? आता गिरिजा आणि वासंतीला प्रश्न पडतो की ही गोष्ट यांना कशी समजली. नाही, सांग आम्हाला, कशासाठी गेलतीस तू? काय चाललेलं तुझं? आणि तुझ्या ह्या काय गोष्टी चाललेत ना, हे अजिबात पटत नाहीये. म्हणजेच आता लक्षात येतं ते म्हणजे वासंतीच्या की ती जेव्हा गिरिजाशी फोनवर बोलत होती ते सगळं बोलणं उर्वशीने ऐकलेलं होतं आणि उर्वशीनेच ह्या सगळ्या गोष्टी फोन करून इकडे नागेश्वरला सांगितलेल्या असणार आहेत. मग इकडे उर्वशीलाही आठवतं की बरोबर त्यावेळेस ह्या दोघींचं बोलणं चालू होतं, त्यावेळेसच उर्वशी तिथं आलेली असते. तिनं ते सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि नागेश्वरला सांगितलेलं असतं की सावध राहा, ती गिरिजा तुमच्यावर पाळत ठेवून आहे, नक्कीच काहीतरी गोंधळ घालण्याच्या तयारीत आहे. आता मात्र इकडे नागेश्वरला बरोबर त्या गोष्टीची कल्पना मिळालेली असते आणि काय गोंधळ होणार आहे हे सुद्धा लक्षात आलेलं असतं. आणि म्हणूनच नागेश्वर तिला सांगतो की बरं झालं दीदी, तुम्ही मला या गोष्टीची कल्पना दिलेली आहे, असं इकडे नागेश्वर सांगू लागतो. तेव्हा उर्वशी म्हणते की हे बघा दादासाहेब, कसं आहे माहिती आहे का, मी तुम्हाला सावध केलेलं आहे. ती गिरिजा कशी आहे ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तुम्हाला प्रत्येक वेळेस असं वाटत असतं की गिरिजा जे वागते तेच बरोबर आहे. इकडे उर्वशीनेच हे सगळं नागेश्वरला सांगितले हे लक्षात आता वासंती आणि गिरिजाच्या आलेलं असतं. पण नागेश्वरला त्याच गोष्टीचा फायदा करून घेता आलेला असतो आणि या उर्वशीच्या फोनमुळे नागेश्वरने ऐनवेळी फक्त आणि फक्त अर्ध्या तासामुळे सगळी सूत्र फिरवलेली असतात आणि गिरिजा आणि त्याचबरोबर वासंतीचा डाव उधळलेला असतो. ह्या दोघीही म्हणत असतात की आता कळलेलं आहे काय झालंय ते. गिरिजा म्हणते की बरोबर आहे. गिरिजा म्हणते की आता वेगळं काहीतरी करावं लागणार आहे, कारण हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र गिरिजाच्या लक्षात येत असतं की आता करू काय. मग गिरिजा म्हणते की नाही, आपल्याला विचार करावा लागणार आहे. म्हणजेच जास्त लांब त्यांना हलवलं नसणार आहे, तिथंच कुठेतरी त्या असतील, कारण एवढ्या कमी वेळात ह्या सगळ्या गोष्टी. वासंती म्हणते की नागेश्वर घोरपड येते, ते काहीही करू शकतात. गिरिजा म्हणते की बरोबर आहे, मला विचार करायला हवाय. तेवढ्यातच विशाखाचा फोन येतो. गिरिजा वासंतीला सांगते की विशाखाचा फोन आलाय, आई मी जाऊन येते, बघते काय करता येतंय ते, काही शोध लागला तर कळवेल तुम्हाला, असं सुद्धा ती सांगते. इकडे वासंती म्हणत असते की माझ्या मुलीला यश मिळू दे, ती काहीतरी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करते, तर देवी आई तिच्या पाठीशी उभी राहा आणि तिचं रक्षण कर, असं इकडे गिरिजाच्या बाबतीत आता वासंती देवीकडे प्रार्थना करते. बरोबर डोळ्यावर तोंडावर पट्टी बांधून देवकीला आता पुन्हा माघारी आणलेलं असतं, घर वापसी केलेली असते, असं तिला सांभाळणारी जी बाई आहे ती सांगत असते. आता परत आलीस ना तू इथे, मग आता सगळ्या गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे व्हायला पाहिजेत का? कोण आलं होतं तिथं भेटायला सांग, आणि काय चाललं होतं हे सगळं, आणि कोण होतं, आणि हे सगळं जे काय चाललंय ना हे बंद करायचं तुझं. तुला वाटत असेल की आम्हाला काही कळणार नाहीये, पण सगळ्या गोष्टी लक्षात येतात, एवढं लक्षात ठेव, असं म्हणत ती बोलते. ती बाई पण खूपच तोंड चालवून बोलत असते खरं तर. आता गिरिजा इकडे विशाखाला भेटायला येते आणि विशाखा आणि गिरिजा दोघीही म्हणत असतात आता करायचं काय. विशाखा म्हणते की एवढं सगळं जुळवून आणलेलं आपण, मग हे सगळं असं कसं काय झालं आणि कुठे गेल्या त्या देवकी मावशी अचानक. गिरिजा म्हणते अगं, आईंचं आणि माझं बोलणं आत्ते सासूबाईंनी ऐकलं आणि मग त्यांनी नागेश्वर घोरपडेला फोन करून सांगितलेलं आहे, त्याच्यामुळं हे सगळं झालंय. तेव्हा विशाखा म्हणते की आपण आता जाऊया. गिरिजा म्हणते अगं काय उपयोग आहे आता जाऊन, ती माणसं नागेश्वर घोरपडेची तिथं आपल्या स्वागतासाठी तयारच असतील, मग काय करणार सांग बरं, त्यापेक्षा आत्ता आपण जाऊ शकत नाही. हे ऐकल्यानंतर दोघीजणीही बोलत असतात आणि त्याच वेळी गिरिजा म्हणते की आता काहीतरी वेगळं केलं पाहिजे आणि ते दोघीही प्लॅन करू लागतात. तेव्हा गिरिजा म्हणते की काही झालं तरीही जेव्हा मी या घरातनं बाहेर पडणार आहे तेव्हा नागेश्वर घोरपडेचा खरा चेहरा रुद्रच्या समोर, अख्ख्या गावाच्या समोर आणणार आहे, त्याशिवाय मी या घरातनं बाहेर जाणार नाही, असं गिरिजाने ठरवलेलं असतं. आणि इकडे विशाखाला ती बोलते, विशाखाला म्हणते की हे बघ, आता एकच गोष्ट राहिली, ती म्हणजे त्या कुशलकडे असलेला पुरावा, त्या कुशलकडे असलेला पुरावा मिळवायचा. मी आता काय करते, तो ना माझ्या प्रेमात वेडा झाला हे मलाही माहिती आहे आणि तुलाही माहिती आहे. मी आता काय करते माहिती आहे का तुला, की त्याला फोन करते आणि त्याला भेटायला बोलवते. तेव्हा त्याला मी सांगते की मी लग्न करायला तयार आहे तुझ्याशी. जर मी त्याला असं बोलले तर तो मला पुरावा देईल, मी त्याला त्या सापळ्यामध्ये अडकवते.
इकडे सावी आणि रुद्र घरी आलेले असतात. उर्वशी दारातच असते. कसं झालं दर्शन वगैरे विचारते. तेव्हा रुद्र म्हणतो की हो, आणि रुद्र आत निघून जातो. आता सावीचं तोंड तरीही पडलेलं आहे हे पाहून उर्वशी विचारते काय झालं आता. तेव्हा सावी म्हणते की काही नाही ग, माहिती आहे ना, रुद्रच्या मनात ती गिरिजाच आहे. काही केलं ती गिरिजा रुद्रच्या मनातून काही केलं जातच नाहीये, आणि आत्ताही तेच झालेलं आहे. तेव्हा उर्वशी म्हणते हो, थोडे दिवस थांब, आता तिला कायमचं हकलायचं आहे, काळजी नको करू, सगळं आपण ठरवलेलं आहे तसंच होणार आहे, असं ती सांगू लागते. आता मात्र दोघींचं प्लॅनिंग सुरू झालेलं असतं आणि त्या पद्धतीने गोष्टी सुरू झालेल्या आहेत. आणि मग मात्र दोघेही म्हणत असतात की आता ह्या दोघांच्या मध्ये असं काही संकट आणायचं की ते दोघं कायमचे वेगळे झाले पाहिजेत. इकडे विशाखा म्हणते की बघ बाई गिरिजा, मला तर रिस्क वाटते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, कारण तो कुशल जो आहे तो वाटतो तेवढा साधा नाही. त्यामुळं त्याचा वापर करून घ्यायचा प्रयत्न करत असशील तर विचार करावा लागणार आहे, असं सुद्धा सांगितलं जातं. आणि त्याच वेळी गिरिजा म्हणते हो बरोबर आहे, मी त्याला मेसेज केलाय भेटायचं म्हणून, बघूया तो कधी तयार होतो भेटायला. पण इकडे कुशलचा काही रिप्लाय येत नाही. गिरिजा म्हणते बरं चल, रुद्र येतील आणि आता मी पुन्हा त्यांना काही सांगितलेलं नाहीये, त्यामुळे त्यांना वाईट वाटेल, त्यापेक्षा मी जाते. तेव्हा विशाखा म्हणते की चालेल ठीक आहे, आणि बघा लवकरात लवकर ते काय ते. गिरिजा म्हणते की बघूया काय होतंय आणि त्यानंतर ठरवूया कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज करायच्या आहेत, कारण काही झालं तरी तो पुरावा जोपर्यंत आपल्याकडे येत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. फक्त आता तो खरा आहे का खोटा आहे हे बघणं गरजेचं आहे. असं म्हणत दोघीही एकमेकींशी बोलत असतात आणि दोघीही निघालेले असतात. आणि मग मात्र गिरिजा म्हणते की त्या कुशलचा काही मेसेज मला अजूनपर्यंत आलेला नाहीये, मला आता जावं लागणार आहे. विशाखा म्हणते की चालेल जातो. मग गिरिजा निघते, विशाखा तिच्या घरी जायला निघते आणि दोघींचंही चाललेलं असतं. इकडे रुद्र वाट बघत बसलेला असतो, अजून गिरिजा का आलेली नाहीये म्हणून तो वाट बघत असतो. आणि त्याच वेळी तिथे उर्वशी येते आणि म्हणत असते की रुद्र, का रे काय झालं, तू इथे किचनमध्ये? तेव्हा तो म्हणतो की काही नाही, गिरिजासाठी मी आईस्क्रीम आणलं होतं ना, ती अजून आलेली नाही आहेत ना त्या. लगेच ही बोलायला सुरुवात करते, तिचं असंच चालू असतं, तुला माहीत नाही आहे का? म्हणजे एक साधी गोष्ट विचार कर ना, तिला माहीतच नाही आहे, तिला सवयच नाही आहे घरात कोणाला काही सांगायचं, घरातल्यांशी बोलायचं. तू एवढं तिच्यासाठी करतो, तिला काही वाटतंय का त्याचं? तिला काही फरक पडतोय का? ती मात्र वेड्यासारखीच वागत असते, तिला नाही समजून घ्यायच्या गोष्टी, आणि आपणच तिच्या मागे मागे करायचं का? असं म्हणत आता उर्वशीने सगळ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने घ्यायला सुरुवात केलेली असते, कारण तिला माहिती आहे की या दोघांमध्ये भांडणं लावून दिली की मग मात्र मजा येणार आहे. हा सगळा तिचा प्लॅन चाललेला असतो. इकडे रुद्र मात्र विचार करत बसलाय की हे सगळं काय होतंय, या सगळ्या गोष्टी कशा सोडवू मी? अहो गिरिजा, तुम्ही असं का वागताय, असं रुद्रच्या डोक्यात सुरू असतं. इकडे नागेश्वर आता पुन्हा आलेला आहे आणि तो देवकीला त्रास देऊ लागतो. तो त्याच्या डोक्यात एकच आहे की त्याचा उर्वशीवर पूर्ण विश्वास आहे आणि उर्वशीमुळं तो अशा सगळ्या गोष्टी करत आहे. त्याला असं वाटत असतं की उर्वशीनेच हे सगळं केलेलं आहे, उर्वशी जे सांगते तेच खरं आहे. म्हणून नागेश्वर आता देवकीकडे येतो आणि तिला ज्या चेअरवर बसवलेलं असतं ती चेअर गदागदा हलवायला सुरुवात करतो. बिचाऱ्या देवकीला त्रास होऊ लागलेला असतो, तिला कळत नसतं तिला काय होतंय ते, पण हा माणूस मात्र वेड्यासारखाच वागत असतो. देवकी म्हणत असते काय चाललंय, थांबव हे सगळं. तेव्हा इकडे लगेचच नागेश्वर बोलत असतो की सांग, कुठे आहे तुझी लेक, छकुली कुठे आहे तुझी? नाही, छकुली कुठे आहे सांग मला, एकदा का सांगितलं तरच थांबणार आहे. तेव्हा ती म्हणते की कसं आहे माहिती आहे का, इतके दिवस झाले मी जगते की मला ॲटलिस्ट तुझ्यामुळं तरी माझी मुलगी कुठे आहे ते कळेल, आणि मला माहीत असतं तर मी गेली नसते का तिच्याकडे तिचा जीव वाचवायला, इथं थांबले असते का, असं ती म्हणते. आणि इकडे कुशल नेमका गिरिजा निघालेली असते त्या रस्त्यात आडवा येतो आणि कुशलला आलेलं पाहून गिरिजाला तर धक्काच बसलेला असतो. गिरिजा म्हणत असते की हे सगळं काय आहे, आणि त्याचबरोबर गिरिजा म्हणते की तू आपलं तर उद्या भेटायचं ठरलं होतं. तेव्हा कुशल म्हणतो की ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या मात्र वेगळ्याच आहेत, आणि कुशलने खरं तर वेगळंच प्लॅनिंग केलेलं असतं. गिरिजा म्हणत असते की कशावरनं, तू दिलेला जो फोटो आहे तो खरा आहे कशावरून, काय अर्थ आहे या सगळ्याला? तेव्हा मात्र तो म्हणतो की खरं आहे,
कारण माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल. गिरिजा निघालेली असते. नेमका कुशल पायात तिच्या पाय घालतो, गिरिजाचा तोल जातो आणि तो तिला सावरतो. आता मात्र गिरिजाला तो म्हणतो की बघ, असा तुझा तोल गेला तर मी तुला सावरायला आहे, असं सांगितलं जातं. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी घडत असतात. इकडे नागेश्वर मात्र म्हणत असतो की नाही, नक्कीच काहीतरी वेगळा गोंधळ झालेला आहे. नागेश्वर उर्वशीला फोन करतो. उर्वशीला विचार लागतो की खरंच तुम्हाला प्रभासने सांगितलं होतं, कारण या देवकीच्या वागण्यावरनं तर मला जराही वाटत नाहीये की असं काही सांगितलं असेल का तुम्ही स्वतःची कातडी वाचवण्यासाठी खोटं बोलताय. तेव्हा ती म्हणते त्या देवकीवर तुमचा विश्वास आहे आणि माझ्यावर विश्वास नाहीये. नागेश्वर म्हणतो तुम्हाला माहिती आहे, जर हे सगळं खोटं असेल तर जाळून टाकेल मी. नागेश्वरने आता चांगलीच धमकी दिलेली असते. इकडे उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की उर्वशी आणि सावी बोलत आहेत. आता एकच घाव असा घालायचा की ती गिरिजा कायमची बाहेर गेली पाहिजे आणि तिचं या घरातलं अस्तित्व बंद करायचं आहे, असं म्हणत दोघी बोलत आहेत. गिरिजा रुद्रच्या रूममध्ये आलेली असते आणि रुद्र तिला म्हणत असतो की गिरिजा कुठं गेला होता, काय चाललंय तुमचं, असं रुद्र विचारत आहे. तेव्हा गिरिजा म्हणत असते की हो, सावी आणि उर्वशीचा प्लॅन सुरू आहे. नेमकी वासंती तिथे येते आणि वासंती म्हणते माझ्या लेकाच्या आणि सुनेच्या संसारात जर बिब्बा घालवणार असाल तर गाठ माझ्याशी आहे. त्यावेळी उर्वशीने खानदेशी वासंतीच्या कानाखाली दिलेली आहे. आणि इकडे रुद्र मोबाईलमधला तो फोटो गिरिजाला दाखवतो आणि विचारतो, गेली 2 तास झालं मी वाट बघतोय तुमची, तुम्ही कुठे होता. कारण रुद्र तिच्यासाठी आईस्क्रीम घेऊन आलेला असतो. एकतर उर्वशीने त्याचे कान भरलेले असतात. सावी तुझ्यासाठी एवढं सगळं करते आणि तुला सावीबद्दल काही वाटत नाही आणि त्या गिरिजाच्या मागे लागलेला आहे. अरे तुम्ही साधे नवरा बायको असून एकत्र रूममध्ये तुम्ही झोपत नाहीये आणि हे सगळं काय चाललंय, अशा पद्धतीने बोलणं सुरू असतं. इकडे नागेश्वर झोपलेला असतो आणि अचानक त्याच्या समोर देवी हातामध्ये तलवार घेऊन आलेली दिसत आहे. त्रिशूळ आहे हातामध्ये आणि देवी आलेली असते. नागेश्वर धाडकन जागा होतो, घाम फुटलेला असतो. तेव्हा देवकी त्याला म्हणते की असंच होणार आहे, असंच ती येणार आहे आणि तुझं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे, कारण तू आमच्या बाबतीत जे वागलेलं आहे ते सगळं तुझ्या बाबतीत सुद्धा होणार आहे. हे ऐकल्यानंतर मात्र आता नागेश्वरला सुद्धा धक्का बसलेला आहे आणि काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने झालेल्या असतात ते ऐकून इकडे देवकी जोरजोरात हसायला सुरुवात करते. कारण देवकीला माहितीये की नागेश्वरला नक्की कसली स्वप्न पडत आहेत आणि काय होतंय. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.